नमस्कार मित्रांनो, मी सामाजिक कार्यकर्ता तात्याराव भुजंग। तर आजचा हा व्हिडिओ काढण्याचे कारण असं की मित्रांनो, स्थानिक निवडणुकीचा बिगुल वाजला असता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहे असं निवडणूक विभागाने या ठिकाणी जाहीर केला असता तर बरेच इच्छुक उमेदवार लोकांच्या मतदारांच्या भेटीगाठी त्या ठिकाणी घेत आहे। आणि मीही चिंचोली लिंबाजी नाचेलवेल सर्कलमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची इच्छा व्यक्त केली होती। पण मित्रांनो, ही इच्छा व्यक्त करत असताना मी लोकांच्या भेटीगाठीचा प्रयत्न या ठिकाणी केला। म्हणजे मी बऱ्याच वर्षापासून लोकांच्या संपर्कात आहे, लोकांच्या अडीअडचणी ज्याही असतील त्या दूर करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो। पण ते सामाजिक कार्य वेगळं आणि निवडणुकीत उभं राहणं हे वेगळं। मला असा अनुभव या ठिकाणी आला, मी बरेच मतदान निवडणूक त्या ठिकाणी पाहिलेला आहे आणि निवडणुकीला आवश्यक घटक हा पैसा असतो आणि हा पैसा माझ्याकडे नसल्यामुळे मी येणारी जिल्हा परिषद निवडणुकीला या ठिकाणी उभं राहू शकत नाही। कारण मी सांगितलं होतं की मी ही निवडणूक लढवणार आहे, पण मित्रांनो, निवडणुकीसाठी पैसा खूप आवश्यक घटक आहे आणि तो माझ्याकडे नाही। आणि जर मी हा व्हिडिओ ऐन टाइमवर निवडणूक सुरू झाल्याच्या नंतर जर काढला असता तर बऱ्याच लोकांनी, मित्रमंडळींनी हा गैरसमज या ठिकाणी निर्माण केला असता की भुजंगनी कोणाकडून तरी पैसे त्या ठिकाणी घेतले आणि पैशासाठी भुजंग त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि हा संभ्रम लोकांमध्ये निर्माण केला असता तर निवडणुका मला वाटतं लांबणीवर या ठिकाणी गेलेला आहे। त्यामुळे मी आत्ताच हा व्हिडिओ या ठिकाणी काढून आपल्यासमोर येत आहे की मी येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीला उभं या ठिकाणी राहणार नाही आणि कोणीही माझ्याविषयी गैरसमज या ठिकाणी करू नये। कारण मित्रांनो, जेही उमेदवार या ठिकाणी उभे राहणारे हे कोट्याधीश लोक आहेत, त्यांचे 2-2, 3-3 कोटी रुपये खर्च करण्याची ताकद आहे। अनेक जणचे पेट्रोल पंप आहे, कोणाचे शाळा आहे, कोणाचे खत भिजवायचे दुकान आहे, कोणी खूप मोठमोठे बिझनेसमॅन आहे आणि या प्रस्थापित राजकारणासमोर मी कुठेतरी निभाव धरू शकत नाही। कारण राजकारण हा पैशाचा आहे आणि माझ्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असे कैक आले आणि कैक गेले, पण राजकारण हे प्रस्थापित लोकांचंच आहे, पैशावाल्यांचंच आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो। आणि मी येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीला उभं राहणार नाही असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगू इच्छितो। कारण सामाजिक कार्यकर्ते गजानन गवळी यांनी मागे एक व्हिडिओच्या माध्यमातून खंत व्यक्त केली होती की येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ते उभे त्या ठिकाणी राहणार आहे। पण मी भेटीगाठीला रोज तुमच्या येऊ शकत नाही, कारण मी माझ्याकडे गाडी घोडी नसल्यामुळे किंवा त्या गाडीमध्ये तेल टाकण्यासाठी माझ्याकडे पैसे नसल्यामुळे किंवा मी भाड्याने गाडी घेऊन त्या ठिकाणी भेटीगाठी घेऊ शकत नाही। ते मी भेटायला येणार आहे, पण मी टायमावर त्या ठिकाणी येईल। कारण ते जर 7-8 एकर जमीनवाले या ठिकाणी या राजकारणाला पुरी पडू शकत नाही, मी तर एक भूमिहीन माणूस आहे, तर मी या राजकारणाला कसे पुरेपूर या ठिकाणी पडू शकतो। तर उगाच आव आणून काहीच फायदा नाही, कारण राजकारण हे खरंच पैशावाल्यांचं झालेलं आहे, गोरगरिबाला या ठिकाणी काडी मात्र किंमत नाही। एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो आणि मी माझ्या सर्व मित्रमंडळींना, मतदार बंधूंना सांगू इच्छितो की मी येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला उभं या ठिकाणी राहणार नाही आणि कोणीही याचा गैरसमज या ठिकाणी निर्माण करू नका असं मी आपणास या ठिकाणी सांगू इच्छितो। कारण निवडणुकाला अजून मला वाटतं होईन बराच वेळ या ठिकाणी लागणार आहे, या आधीच मी या ठिकाणी क्लिअर करून देत आहे। कारण टायमावर केलं असतं तर लोकांच्या हातात 2 दगड आहे। जर एखाद्या रस्त्याचं काम केलं तर नाही त्यानं काहीतरी घेतलं असं, म्हणजे अनेक लोक चांगले काम करत असताना अनेक लोकांमध्ये संभ्रम निर्माण या ठिकाणी करतात। कोणी म्हणतं की यांना कामं नाही आणि ज्या कामं पडले तर तेच लोक आमच्याकडे या ठिकाणी येतात, काम करून घेतात, त्यांचे रस्त्याचे असो त्या बऱ्याच अडचणी आमच्याकडून करून घेतात आणि हेच लोक आमची बदनामी या ठिकाणी करताना दिसून येतात। पण मित्रांनो, सामाजिक कार्य करणंच माझं हे काम आहे। कारण माझ्या मस्तकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आहे। मी जरी गरीब असलो आणि या गरिबीची जाणीव असल्यामुळे मला गोरगरिबाची समस्या त्या ठिकाणी जाणवते
भासते, म्हणून मी सामाजिक कार्य या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो. माझ्याविषयी कितीही लोकांनी गैरसमज निर्माण केले, संभ्रम निर्माण करण्यात आले, कारण लोक महापुरुषाला या ठिकाणी झाले नाही. मी तर एक साधा कार्यकर्ता आणि एक मागासवर्गीयाचा माणूस असल्यामुळे तर अजून जास्त लोकांना या ठिकाणी खंत आहे, कारण लोकांना वाटते की मागासवर्गीय लोकांना फक्त गुलामगिरीत या ठिकाणी जगावं. पण मी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा माणूस असल्यामुळे बंडखोरी माझ्या रक्तात आहे आणि ज्याही ठिकाणी अन्याय अत्याचार त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी बंड करण्याची ताकद, समोर येण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. त्यामुळे हे लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण होतो की जे आम्ही एवढे पैसेवाले असून, आम्ही एवढे श्रीमंत असून, आम्ही राजकीय एक पदावर त्या ठिकाणी असताना सुद्धा आम्हाला जे जमत नाही ते तात्याराव भुजंग या ठिकाणी करतो. मग त्यांच्यामध्ये कुठेतरी माझ्याविषयी एक जलन निर्माण होते. माझ्या माध्यमातून अनेक कामं मी या ठिकाणी केलेले आहे. पूर्णा नदीवरील आत्ताच तो सलाब त्या ठिकाणी टाकण्यात आला. खूप मोठमोठाले ते पुलावरचे गज त्या ठिकाणी वरती आले ते. त्यानंतर चिंचोली सावखेड असो किंवा करंजखेड हा रस्ता असो, या रस्त्यासाठी मी असे अनेक आंदोलन केलेले आहे, गाऱ्यामध्ये लोळलेलं आहे. आत्ताच हा आपल्या चिंचोली लिंबाजी इतक्यापासून तर नेपूरपर्यंत रस्ता त्या ठिकाणी खराब झाला होता. तर याच्या डागडुजीसाठी मी त्या कंत्राटदाराचा नंबर त्या ठिकाणी व्हायरल केला असता तर त्या कंत्राटदाराने त्या ठिकाणी डागडुजी केली. नंतर घाटशेंद्र्याचा भंडारवाडीचा रस्ता असो, असे अनेक आपल्या वाकद येथील त्या एकलव्य वस्तीतील लोकांची वीज त्या ठिकाणी बंद करण्यात आली होती. पण रात्रीच त्या ठिकाणी जाऊन आम्ही ती वीज जोडण्यासाठी त्या ठिकाणी महावितरण याला फोन लावून ते काम त्या लोकांच्या वस्तीमध्ये वीज जोडण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं. असे अनेक सामाजिक कार्य मी या ठिकाणी केलेलं आहे. तर याच्यातच मी खुश आहे, कारण निवडणूक आपल्यासारख्या आम जनतेची बस की बात नाही. हा ठराविक, प्रस्थापिक आणि पैशावाल्याचंच राजकारण आहे असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. आणि मला आपण खूप प्रेम करतात. बऱ्याच जणांनी मला त्या ठिकाणी सांगितलं की भुजंग तुम्ही उभं राहा, आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मतदान करू, आम्ही तुमचा प्रचार त्या ठिकाणी करू, आम्ही थोडीफार तुम्हाला मदतही त्या ठिकाणी करू. तर मित्रांनो, तुमचं प्रेमाचं मी खरंच या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आज मी तुम्हीच गोरगरीब लोक, मी तुमची मदत घेऊन आणि मी त्या ठिकाणी निवडणूक करेल आणि त्या ठिकाणी आपला विजय या ठिकाणी होणार नाही. तर विनाकारण गोरगरिबाचे पैसे घेऊन मी त्या ठिकाणी निवडणूक करू शकत नाही. कारण बरेच जण त्या ठिकाणी उभे राहतात आणि स्कॅनर टाकतात. मी या निवडणुकीला उभं राहणार आहे आणि मला या स्कॅनरवर पैसे त्या ठिकाणी टाका, हे मी या ठिकाणी करू शकतो. पण मित्रांनो, ह्या गोरगरिबांचे पैसे घेऊन मी त्या ठिकाणी निवडणूक करू शकत नाही आणि त्याच्यात मला विजयी त्या ठिकाणी मिळू शकत नाही. त्यामुळे तुम्ही माझ्यावर प्रेम करता, त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. आणि पुन्हा सांगू इच्छितो की येणाऱ्या या जिल्हा परिषद निवडणुकीला मी या ठिकाणी उभं राहू शकणार नाही. धन्यवाद.